आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आहे दिव्यागर गावची यात्रा। बाबूदेवा महाराजा मोरेश्वर अनंत चोगले महाराजा गाव दिव्यागर पाय जवळ घे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। चैत्र महिना सुरू झाल्याने प्रत्येक ठिकाणी गावच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत। तर आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आहे दिव्यागर गावची यात्रा आणि त्यातलं प्रमुख आकर्षण असणार आहे गळी टुपणे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातले एक असे गाव जे त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथली बगाड आणि गळी टुपणे यात्रा पूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असते। आपण आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागरमध्ये। आज चैत्र शुद्ध चतुर्दशी, सिद्धनाथ भैरवाचा जागर आणि भक्तीचा अनोखा थरार आपल्याला अनुभवायचा आहे। मंदिराचं थोडं काम चालू आहे। वर्षोनवर्ष गळी टुपणाऱ्या कुमार विरकुड यांच्याकडून त्यांचा अनुभव ऐकूया। 18 वर्ष तुम्ही ती नर्वसनेस असते म्हणजे थोडं हे वाटतं नर्वस काही वाटत नाही, उलट उत्साह वाटतो। आणि असं बोलतात की भीती वगैरे काही नाही वाटत। आणि आज उपवास असतो असं एक उपवास पूर्ण दिवस पूर्ण म्हणजे पाण्याचा थेंब पण नाही घ्यायचं, पाण्याचा थेंब पाणी सुद्धा घ्यायचं नाही। काल रात्री 12 वाजल्यापासून यात्रा चालू होते। पहिला झरीतला माना होतो, तिथून उपवास चालू होतो। तिथून पाण्याचा थेंब नाही घ्यायचं, काय नाही काय खायचं नाही प्यायचं काही नाही। मग यावर्षी कोण आहेत आपल्या इथे? यावर्षी माझा भाऊ आहे दुसरा, कृष्णा म्हणून। हां, कृष्ण तो आहे। थँक्यू। हां, यात्रेची सुरुवात रात्री 12 वाजता होते। त्यावेळेसच घरातले कुलदैवत मंदिरात घेऊन जातात। रात्री जेव्हा देव घेऊन जातात तेव्हा प्रत्येक चौकात त्यांची पूजा केली जाते आणि सर्व गावकरी आशीर्वाद घेतात। ढोल झांजांच्या गजरात देवाच्या परडीची गावभर मिरवणूक काढली जाते। गावातील मानकरी मंडळी यामध्ये सहभागी होतात। पूर्वी याच्या आदल्या दिवशी रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती। परडीच्या मिरवणुकीच्या मार्गावरून तो रेडा फिरवला जाई व गावातील एकेका गल्लीत त्या रेड्यावर वार करून त्याचा एक एक अवयव जायबंदी करत। अजूनही गावातील काही गल्ल्यांना नळेफोडी, ढोपरफोडी अशी नावे आहेत। नंतर एका विशिष्ट ठिकाणी रेड्याचा बळी देऊन त्याचे मांस समुद्रकिनारी विखुरले जाईल। तथापि समाज जागृती आणि प्रबोधन यामुळे ही प्रथा 1920च्या सुमारास बंद झाली। हातखोडे हा आणखी एक विलक्षण श्रद्धेचा प्रकार या यात्रेत आपल्याला पाहायला मिळतो। लाकडी हातकडीच्या आकाराच्या खोड्यात दोन्ही हात अडकवून देवाला प्रदक्षिणा घालायची। बोललेला नवस व सत्यकथन केल्यास तांदळामध्ये अडकवलेली त्या खोडातली उभी खुंटी आपोआप गळून पडते, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे। व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत त्यालाच हातकोडे म्हणतात आणि समोर ज्या महिला दिसत आहेत त्यांनी हा नवस केला आहे। त्यामुळे ते हातकोडे त्यांच्या हातात घालून मंदिराला प्रदक्षिणा केल्या जातील आणि जर त्यांचं सत्यकथन असेल तर ती खुंटी आपोआप गळून पडेल। बाबूदेवा महाराजा मोरेश्वर अनंत चोगले
महाराज या गाव दिव्यागर महाराज या खरबा आजार पण महाराज त्याला आता 4 दिवस चांगले तर 4 दिवस महाराज वाईट पण महाराज या खरबा तुझ्या दरबारात महाराज येऊन महाराज बोलवतात की महाराजा माझा आजार पण महाराज उडवला तुझ्या दरबारात माझ्या मी हातखोडं केले तो महाराज हातखोडं आलेला आहे त्याच्या डोक्याच्या केसा परत पायाच्या नगा परत त्यांनी सहस्रांना झालेले आहेत ते आपल्या पोटी घालून त्याच्याही हातखोडीची किल्ली आपल्या उंबाट्याला पडली म्हणजे हरा प्रत्येकाचा नवस देवापुढे सांगितला जातो आणि देवाला गारणं केलं जातं. त्यानंतर ज्यांचा नवस आहे त्यांनी मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा करायच्या असतात आणि त्यामध्येच ती खुंटी गळून पडते. प्रदक्षिणा करतेवेळी सत्यकथन असेल तर तानात अडकलेली खुंटी पडते आणि त्यानंतर हातखोडे निघतात आणि जेव्हा हातखोडे पूर्ण होतात त्यानंतरच गळी फिरवला जातो. त्यामुळे सगळे भाविक आतुरतेने हातखोड्यांचा प्रकार व्हायची वाट बघत असतात. पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर जे नवस केलेले भक्त यांना मंदिरात नेलं जातं आणि या सगळ्यानंतर गळी टुपणे किंवा बगाड फिरवणे हा थरारक प्रकार येथे चालतो. पाठीच्या त्वचेत लोखंडी हुक अडकवून त्या व्यक्तीला जमिनीत रोवलेल्या उभ्या खांबावरच्या आडव्या खांबाच्या एका टोकाला दोऱ्याने बांधतात आणि दुसऱ्या बाजूने दोर लावून वर उचलून घेतात. अशा तऱ्हेने 5 ते 6 मीटर उंचीवर लोंबकळणाऱ्या माणसाला आडव्या खांबासकट पाठीत गळ टोचलेल्या अवस्थेत 5 वेळा गोल गोल फिरवले जाते. पहिल्या फेरीत देवासमोर आल्यावर हातातली फुले उधळून तो देवास नमस्कार करतो. असे या गळ्याचे स्वरूप असते. हजारो भाविकांच्या समोरच गळी टुपण्याचा थरारक प्रकार केला जातो. एक छोटीशी सुई लागली तरी आपल्या त्वचेतून रक्त येतो, पण लोखंडी हुक अडकवून सुद्धा तिथे जरासुद्धा रक्त येत नाही. गळ टुपण्याचा मान दिव्यागरमधील विरकुड कुटुंबियांकडे परंपरेने आहे, तर गळ टोचण्याचा मान बोर्ली पंचतन येथील नाभिक समाजातील मानकरांकडे असतो. हातखोडे आणि इतर तयारी झाली की वाद्ये वाजायची थांबतात व मानकरी मंडळींपैकी एक जण सर्वांना ऐकू येईल अशा खड्या आवाजात ललकारी देतो. ऐका ऐका चैत्र देशमुख पांडव असे वाडवडील बोलले होते. चैत्र शुद्ध चतुर्दशीचा 5 फेऱ्या गळी फिरेल. पाय जवळ घे. हा पाय जोडून घे जोडून घे. हा चला जाऊ दे.
यात्रेत उपस्थित हजारो लोक यावेळी स्तब्ध असे उभे असतात. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता यावेळी असते. गळ्याच्या 5 फेऱ्या पूर्ण झाल्या की यात्रा संपन्न होते. आता आपण जी पाहिली ती श्री सिद्धनाथ भैरवाची यात्रा, जी चैत्र शुद्ध चतुर्दशी दिवशी साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्री केदारनाथ भैरवाची यात्रा असते. या यात्रेचे स्वरूप सारखेच असते. त्यातली ही परडी फिरणे आणि त्यानंतरचा गळी फिरणे आपण पाहूया. असे वारवडील बोलले होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा पाच फेऱ्या गळी फेल मला सपोर्ट भेटेल. शाबास विराटा खातोड वा शाबास. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा गळी बघा कसा फिरतोय. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा गळी. अरे भैरवनाथची निजा आघात आहे. पेट पिंडात. शाबास शाबास. जाऊ दे. शाबास. टाकी पण बरोबर झालं नाही. शाबास. गळी टुपल्यानंतर आपल्या शरीराचं पूर्ण वजन हे त्या 2 लोखंडी हुकांवर असतं. पण तरीही कोणत्याही प्रकारची इजा त्या भक्ताला होत नाही. शाबास. शाबास. जाऊ दे जाऊ दे. खूप साऱ्या प्रकारचे खेळण्यांची दुकानं, खाऊंची दुकानं, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे हे तर प्रत्येक यात्रेत असतं. पण दिव्यागरच्या यात्रेतलं प्रमुख आकर्षण म्हणजे हातकोडे आणि गळी टुपणे हा मात्र प्रकार थरारक आहे. आयुष्यात एकदा तरी अनुभवायला पाहिजे अशी यात्रा ही आहे. तर ही होती माझ्या गावची यात्रा. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.